सारस्वत किचनच्या या नवीन पाककृतीत तुमचं मनापासून स्वागत। सुक्या बोंबलाचे सुके या पाककृतीनंतर आता मोर्चा वळूया तो अजून एका सुक्या माशाच्या पाककृतीकडे। माशाच्या अनेक आमट्या किंवा कालवण तुम्ही यापूर्वी खाल्लं असलं तरी सुक्या करंदीची ही आमटी खाल्ल्यावर तुम्ही सुक्याचे फॅन नक्कीच व्हाल। या पाककृतीकरिता लागणारं साहित्य आहे सुकी करंदी 1 वाटी, 1 मोठा कांदा मध्यम चिरलेला, वाटपाकरिता ताजा खवलेला नारळ 1 वाटी, 2 सुक्या बेडगी किंवा पांडी मिरच्या, 10 ते 12 मिरी, 2 टीस्पून कांदा मध्यम चिरलेला, 1 टीस्पून धणे, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पूड, 3 ते 4 आमसुलं, तेल आणि चवीपुरतं मीठ। सर्वप्रथम सुकी करंदी साफ कशी करायची ते पाहू। करंदीच्या डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग काढून टाका। त्यानंतर मधला पायाकडचा भाग साफ करा। हे घ्या, पुन्हा एकदा नीट पहा। सर्व करंदी नीट केल्यावर पाण्यातून छान 2दा काढून घेऊ। कडकडीत तापलेल्या तेलात कांदा छान गुलबट होईपर्यंत परतून घेऊ। कांदा झाल्यावर त्यात स्वच्छ केलेली करंदी घाला। त्यावर हळद आणि मिरची पूड घाला व आमटीपुरते पाणी घाला। त्यानंतर करंदीपुरतं मीठ घालून करंदी शिजण्याकरिता झाकण बंद करून ठेवा। वाटपाकरिता खोबरं, धणे, लाल मिरची, कांदा आणि मिरी घालून बारीक करून घ्या। साधारण 10 ते 12 मिनिटात करंदी शिजल्यानंतर त्यात वाटप घालून आमटी हवी तेवढी पातळ करून घ्या। त्यात चवीपुरतं मीठ आणि आमसुलं घालून छान उकळी येऊ द्या। साधारण 3 ते 4 मिनिटांनी गरम गरम घमघमीत सुक्या करंदीची आमटी तयार होईल। ऊन शीतावर आमटी आणि सोबत काहीही नसलं तरी तुम्ही बोटं चोपल्या वाचून उठणार नाही। ही पाककृती करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच पारंपरिक, पौष्टिक आणि खमंग पाककृतींसाठी सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द सारस्वत किचन।